बेकायदेशीर तलवार बाळगणाऱ्या युवकावर गुन्हा, पारत पोलिसांची कारवाई। भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथे बेकायदेशीररित्या धारदार तलवार बाळगणाऱ्या युवकावर पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गोपाळ पाकड वय 21 राहणार वडोद तांगडा तालुका भोकरदन जिल्हा जालना हा युवक कोणताही वैध परवाना नसताना लोखंडी धारदार तलवार बाळगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। दुपारी सुमारे 2:45 सुमारास वडोद तांगडा येथे छापा टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी पोलीस कर्मचारी कृष्णा मोतीराम गवडी वय 32 यांच्या फिर्यादीवरून पारत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 109/2025 अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 425 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाई दरम्यान आरोपीकडून सुमारे 2000 रुपये किमतीची लोखंडी धारदार तलवार, सुमारे 100 रुपये किमतीची तलवार ठेवण्याची म्यान असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जप्त तलवारीवर काही नावे कोरलेली असून ती अंदाजे 95 इंच लांबीची असल्याचे पोलिसांनी सांगितले। दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली SN जायभाये करीत आहेत। बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारल्याने परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची दक्षता वाढल्याचे दिसून येत आहे। अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण, जालना।